गेल्या 4.5 वर्षांपासून रिक्त असलेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय। महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका संपल्यानंतर आता या जागेसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। भाजपकडे 350हून अधिक मतदारांचं भक्कम संख्याबळ असल्यानं ही जागा भाजपसाठी सुरक्षित मानली जाते। पण खरा ट्विस्ट आहे उमेदवारीमध्ये। या शर्यतीत 2 नावं सर्वात आघाडीवरती आहेत। एक म्हणजे दिग्गज नेते प्रशांत परिचारक आणि दुसरं म्हणजे युवा चेहरा रोहन देशमुख। कोण बाजी मारणार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। भाजपच्या गोटातून उमेदवारीच्या शर्यतीत नंबर 1 दावेदार म्हणून नाव चर्चेत आहे ते म्हणजे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं। जानेवारी 2022 मध्ये त्यांची मुदत संपली होती। गेल्या निवडणुकीत परिचारकांनी सोलापूरची संपूर्ण राजकीय समीकरणं बदलून दाखवली होती। पंढरपूर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या पदरात पाडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा मानला जातो। याच ग्राउंड रिपोर्ट आणि ताकदीच्या जोरावर पक्षश्रेष्ठी त्यांना पुन्हा एकदा पहिली पसंती देण्याची दाट शक्यता आहे। पण या दिग्गजांच्या लढाईत एका तरुण आणि उच्च शिक्षित चेहऱ्यानं सर्वांचंच लक्ष वेधलंय आणि ते नाव म्हणजे रोहन देशमुख। भाजपमधून रोहन देशमुख यांचं नाव सध्या नंबर 2 वर आहे। लोकमंगल समूहाचे विविध उद्योग, बँका आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून रोहन देशमुखांनी सोलापूर जिल्ह्यात स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली। लोकमंगल कॉलेजच्या माध्यमातून युवकांसाठी बिझनेस प्रेझेंटेशन स्पर्धा, आरोग्य शिबिर, उद्योग मेळावे आणि थेट सर्वसामान्यांशी जोडणारे सामुदायिक विवाह सोहळे, या सर्व उपक्रमांमुळे रोहन देशमुखांची पकड केवळ युवकांवरच नाही तर ग्रामीण भागातील सर्व स्तरावर मजबूत झाली आहे। बदलत्या राजकारणात भाजप जर युवा कार्ड खेळणार असेल तर रोहन देशमुखांचं नाव सर्वात पुढे असेल। अर्थात ही शर्यत एवढ्यावरच संपत नाही। बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं संघटन कौशल्य आणि जिल्हा परिषदेतील कामगिरीमुळे त्यांचंही नाव चर्चेत आहे। सोबतच मोहोळचे राजन पाटील, माळशिरसचे राम सातपुते, माजी आमदार दिलीप माने, शशिकांत चव्हाण आणि शहाजी पवार यांच्या नावाचीही पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे। संख्याबळ पाहता भाजपची जागा सोपी वाटतेय, पण खरी कसरत उमेदवारी ठरवताना होणार आहे। भाजप पक्षश्रेष्ठी अनुभव आणि जुना विश्वास म्हणून प्रशांत परिचारकांना पुन्हा मैदानात उतरवणार की भविष्यातील नेतृत्व म्हणून रोहन देशमुखांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार, याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे।